संवाद म्हणजे थोडक्यात म्हणजे आता हे आपले डॉक्टर आह साळुंके आहेत ना, हे लाल बहादूर शास्त्री महाविद्यालयात शिकवत होते. त्यांच्यासारखी म्हणजे अशी खूप माणसं, आरडे सर, आरडे सर, खूप मंडळी म्हणजे ज्याला मनपे सर, आरडे सर, म्हणजे मंडळी सुरू होती. आणि त्यांच्या कुटुंबात सुद्धा एक बौद्धिक वारसा, देवदत्त दाभोळकर म्हणा, बुद्धिप्रामाण्यवादी मंच म्हणा, म्हणजे असं ते सगळं म्हणजे प्रत्यक्ष राजकीय पक्षामध्ये सभासद राजकारणाबद्दल त्या भानगडीचे कधी स्वतःच्या म्युन्सिपाल्टीमध्ये कधी त्यांनी लढवली नाही. आणि पत्नीचा दवाखाना, तेव्हा तळागाळातल्या माणसाची संबंध ठेवायचे घरामध्ये एक साधन होतच. मुळे माझं येत होतं की मी एक दवाखाना चालवतो, सगळ्या चालवतो. आणि दुसरे असे की आम्ही जरी पण समाजी चळवळीत आम्ही, पण आम्ही ज्याला पूर्णवेळ सेवक म्हणतात त्या पूर्णवेळ सेवकापेक्षा आम्ही जास्त काम करत होतो. म्हणजे आम्ही पूर्णवेळ सेवक नव्हतो, आमच्या कौटुंबिक वगैरे होत्या, सगळं हे होतं आणि आम्ही ते काम करत होतो असं सगळं त्यात. आणि मग आता विषमता निर्मूलन समितीची शिबिरं सुरू झाली, पानवटा मोहिमेमध्ये तो आला नंतर. आणि मग त्याने ते अंधश्रद्धा निर्मूलन पुढे काय झालं, मी विदर्भातही हिंडलो. आता आमचा जो मानव आता श्याम मानव जो आहे, त्याची पत्नी, त्या सगळ्या ती सगळी मंडळी अशी त्यावेळेला एकत्र होती म्हणजे असे. आणि नंतरने मग तो जो धागा घेतला समाजवादी युवक दलाचं, जर त्याने काम करता अंधश्रद्धा निर्मूलन समितीचं त्याने स्वतः सुरू केलं. त्याचा थोडा आणि त्याच दरम्यान साखरोनीचं पण होतं. पण हे सांगतो ना, सामाजिक प्रवर्तनाची शिबिरच झाली, विषमता निर्मूलन समितीची शिबिर. साखरोनी फार पुढे. अच्छा, त्याच्या आधी विषमता निर्मूलन नंतर 85 नंतर, हे अगोदरच तुम्हाला मी सांगतो. अच्छा 73 साली आम्ही 1973 साली शताब्दी साजरी केली, 27 समय. अच्छा, त्यात त्यांनी खूप भाग केला दाभोळकरांनी. साताराचं काय ते सातारा भागामध्ये तो जी सगळ्यात चळवळी आहे, त्या 27 चळवळीचा वारसा सांगणाऱ्या चळवळी, नाना पटोलेंच्या जवळ वारसा सांगणारी, रयत शिक्षण संस्था त्यांचा वारसा सांगणारी, नंतर ते सावित्रीबाई फुलेंचं बाहेर निघालं ते तुमच्या ह्याला नायगावला, ते सातारा जिल्ह्यातच निघालं. असा तो सगळा भाग असा होता तो. आणि त्याच काळामध्ये दलित पॅन्थर किंवा ह्या सगळ्या संघटना, युवक क्रांती दल वगैरे, एक मोठी ती काही 5-6 वर्ष अशी आहे ती लाटच आली म्हणजे, आणि सगळ्या महाराष्ट्रातल्या. आता याच्यामध्ये मानव जे होते त्यात जरी असले तरी त्यांची आता ते पुढं, पण त्या मानवमध्ये मी स्वतः एकच पाहत होतो की ड्रायव्हर्स होऊ नये. म्हणजे मानव मला चांगला परिचय, म्हणजे मानव हे नाव त्याचं तो पण नाव आहे, म्हणजे चौधरी खरं ते कदम काहीतरी कदम नाव त्याची पत्नीची नागपूरच्याच संस्थेमध्ये मीना काका. तर ते असेल ते. तर त्याच्या घरी म्हणजे पण शक्यतो मी पाहत होतो की त्याला अमरावती राहतात त्यातले गाठ होते वगैरे सगळे असे, चांगली अशी हे होती. त्या मागे त्याच्या कामाची एक व्यवस्थित वेगळी पद्धत होती यांची वेगळी. परंतु याची नरेंद्र दाभोळकरांची संघटना बांधण्याची कुशलता फार वेगळी. ते त्याने म्हणजे समाजवादी युवक दल स्थापन केलं, पण ते तिकडे समाजवादी आंदोलनामध्ये विलीन करून तो मोकळा झाला. सांगायला हरकत नाही, कारण ते त्याचं जे समाजवादी युवक दल होतं, फारसं पडलं सगळे मंडळी, ते जरा थोडं त्याला नाही म्हटलं तरी जरा थोडी ओळखताना सुरू झाली होती. त्याचा विषय ऐकलं, त्याने काय केलं की ते युवक दल तिकडे समाजवादी आंदोलनामध्ये सामील करून टाकलं, पार्थ पोळक्यांना तिकडं निमंत्रण करून टाकलं, हा मोकळा बाहेर झाले. थोडे वादविवाद लक्ष्मण यांचं त्यांचा दैत बसते त्याच्यावरती, परंतु आणि त्याच तो मग पुढे झपाटण्यात आता माझा त्याचं सारखं हे होतं. म्हणजे मी कधी जरी त्याबद्दल वेगळं दक्षिण तिकडे जातोच. आता ते बंद पडलंय. आणि बी प्रेमानंदांचा दौरा झाला होता तेव्हा, बी प्रेमानंद आले होते, त्यांचं आठवतं का? बी प्रेमानंद म्हणून जे होते केरळचे, अहो त्यांना ते कसं होतं, आंध्रचे राव गोरा त्याच्या त्याने त्याने मग जोड्यात सुरुवात केली ना, कोणी नंतर थांबणारा माणूस नव्हता.
म्हणजे नरेंद्र हा एक तर वैचारिक फ्रेशनेस द्यावा नव्हे, बुद्धिप्रमाणे सगळं असू द्या. मग लागूनचे नातेवाईकाचं कसं जोडून घ्यायचं, मग ती मांडणी करत असताना जरी कॉन्ट्रोवर्सी असली तेव्हा म्हणायचं की नाही काय असं किंवा डॉक्टर देवाला रिटायर करा म्हणायचे लागू तरी पण त्यांना घेऊन तो त्यांनी एक मध्यम वर्गात का होईना पण एक मोठा साहित्य बाजारचा बुद्धिप्रमाणेवादी मंच, इंडियन पीपल सोसायटी, नॅशनलिस्ट असोसिएशन, तुमचा मुस्लिम सत्यशोधक मंडळ, असं सगळं त्यांनी ते तसं ते फार एबल होतं. एक तर कसं होतं संसदीय लोकशाहीतल्या कुठल्याही पदाची अपेक्षा नाही की आपण आमदार व्हावं, असं काही नव्हतं. तो आणि मी एका परिस्थिती असे की शासकीय फारसं मान्यता किंवा शासकीय मदतीच्या कुठल्या त्याच्यात नव्हते. तोपर्यंत तुम्ही राजकारण सोडून नाही, माझं शासकीय सोडलं ना, महाराष्ट्र आरोग्य मंडळात नव्हतं आणि शासकीय मी सोडलं आणि मग पूर्ण इकडे फुल्यांच्या ह्याच्यात मी आलो. आणि लग्नाच्या बेडीचे जे दौरे झाले होते त्या निमित्ताने जे 89 सालात 89 सालात 89 नसेल, थोडं आधी असेल बाबा, 89 87 87-88च्या दरम्यान. नाही त्याचा संदर्भ कसा डॉक्टर ते म्हटले की माझा ही मोहीम झाल्यानंतर मी अनिसला वेळ देऊ शकेल. पूर्ण 1 वर्षाचं काहीतरी शेड्यूल होतं. तिकडे काय असायचं, तो सेक्रेटरी आणि मी कार्याध्यक्ष ना, पुष्पा ते आमच्या बरोबर असायच्या भावे. हो, आम्ही तिघच खर्च घातले आणि मग त्या निधीची जी कल्पना काढून झालं. विश्वमंदान वनस्पतीची शिबिरं खूप झाली. त्याचा तो त्याचं येणं, त्याची धडपड, म्हणजे त्याला काय म्हणतात असे इव्हेंट्स घडले पण त्याला चळवळ चालवायची म्हणतात. त्या तंत्रामध्ये जसं पानवठा एक इव्हेंट नाही एका ठिकाणी केले आता की ती चळवळ म्हणून चालवण्याचं तसं अंधश्रद्धा ही सुद्धा निर्मूल एखाद्या ठिकाणची हे नव्हे. देवालयचा प्रश्न जेव्हा मी उपस्थित केला एखादा त्यात त्यांनी जटा निर्मूलन केलं. बरोबर. आणि ते जटा निर्मूलन इतकं पुढं नेलं, जागोजाग अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या वतीने जटा, म्हणजे सगळे कसं जोडलं जातं ते बघा. दलितांच्या बरोबर आम्ही गॅस सुरुवात केल्याबरोबर दलित वस्तीत राहती झाली बांधून मध्यवर्ती वस्तीत सगळं त्यांनी बांधून काढलं. म्हणजे भट्टेमुक्तांच्या समाजाची त्यामध्ये त्या अनिल अवचटांनी ती आठवण सांगितली. त्या अनिल अवचटांना त्यांनी लक्ष्मण मानेच्या घरी मुक्कामाला ठेवलं. त्याच्यातून ते पुस्तक पुढे जन्माला आलं. हो, सांगतो तुम्हाला की ते तो तसा अतिशय माणसांचा वापर कसा करायचा, कारण त्यात एक होतं चंद्रदवशी खात्री लोकांना वाटायची की हा सेल्फलेस मनुष्य आहे, हा स्वतःच्या मोठेपणासाठी वगैरे करत नाही, तर हा एक चळवळ होती आणि त्यातही सेल्फ प्रोडक्शनच्या ऐवजी अशी माणसांना आणून त्या चळवळीची तो उंची वाढवतोय. त्याच्यामुळे त्याचं कसं मतभेद भरपूर झाले नाही असं नाही, पण वैशिष्ट्य असं की तो धडपड दवाखान्यात चालवायचा, धडपड ही करायची, हे करायचं. आणि आमच्या सगळ्या चळवळी इकडे पुष्पाताईंनी तो एक दोघांचं वैशिष्ट्य, पुष्पाताई जरी नाट्यरखी हे असल्या तर त्यांचं सगळं लक्ष इकडं असेल. चळवळी बरोबर आपलं असावं हे शब्द काय करायचं असं ते होतं सगळं. तर आता सामाजिक कृती विश्ववंदन शिबिरात तो असायचा, अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे कार्यक्रमही असायचे त्यात. आणि नंतर मग जड निर्मूलन तुमचं ते जडा निर्मूलन ते नंतर जागोजाग सगळीकडे काही मंडळी तयारच झाली. लातूरला एक टीमच तयार झाली तुमची, तिथली गावगाव जाऊन काम करायला लागले. असं ते सगळं चित्र सगळं. तर चळवळ म्हणजे सातारा भागामध्ये सत्यशोध चळवळीचा किंवा बहुजन चळवळीचा असा वार्ता खूप सांगितला. ब्राह्मण मावतर चळवळ झाली, नाना पाटलांनी फुल्यांचं सत्य केलं, परंतु त्या राजकारणाच्या पासून हा थोडासा लांब राहूनच हा काम करत होता. म्हणजे साताऱ्यात नाव कोणाचं निघायचं पूर्वी नाना पाटलांची क्रांतिकारी चळवळ. पण त्याचा एक पाहिला त्या चळवळीतल्या महिलांना त्यांनी त्याला फार वापरला.
म्हणजे हा पाटणकर बाई, हम्म, हम्म. भारत पाटणकरची आई ज्या आहेत हा 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 या गांधींच्या चळवळीतून आहेत, पण त्या ह्या त्याच्यात खूप आहेत. हम्म, हम्म, हम्म. अशी ती नंतर नळ फुलेंना त्यांनी हे केलं. हो हो नळ फुले आम्ही तर म्हसवाडला दर महिन्याच्या अखेरच्या दिवशी आम्ही जायचो. हम्म, हम्म, हम्म. तर ते जे म्हसवड आपलं काय नाव गुरव त्यांनी विजय सिन्हा नाव घेतलं, तर चेतना गाला त्याची बायको, आता तो तिकडे काम करतो. अच्छा. हा. हम्म, हम्म. तर म्हणून असं म्हणजे दुसऱ्या चळवळींच्या बरोबर भाग घ्यायचा, परंतु मुख्य धागा हा कोणता आणि वैचारिक पातळीवर झुंज देत आहे. हम्म, हम्म, हम्म. त्यामुळे लागू मिळालं म्हणून आणखी त्याचं खूपच हे झालं. हो हो लागून त्यामुळे बरोबर. देवाला रिटायर करा हो ही एक. कलाकारांना भरपूर लोकांना जोडून घेतलं. रामनगरकर असतील, सदाशिव अमरापूरकर असतील, निळूपूर स्वतः निळफुले. हो हो निळफुले. त्यामुळे मोठी चुरली फळी, हम्म, हम्म, हम्म. मोठी चुरली फळी आहे. बरोबर. ते प्रेमानंदांचे जे दौरे झाले होते ना, मला आठवतं आपण इथं बुद्धिप्रमाणवादी मंचातर्फे त्यांचं शिबिर घेतलं होतं आणि इथं आपण अग्निवरनं चालायचं तो कार्यक्रम इथं बाहेर केला होता. हा नाही नाही इथंही घ्या झाला म्हणजे तुम्हाला की लोकविज्ञान संघटना. लोकविज्ञान संघटना लोकविज्ञान संघटना आम्ही केंद्र बुद्धिप्रमाणवादी मंचातर्फे अंमल भवन हे केंद्र बनलं. हा 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 शिबिरं सगळी फळ. बरोबर. मग नंतर मी सामाजिक व्यवस्था की मग शिबिरं वेगळ्या वेगळ्या ठिकाणी घेतली. मग फार अगदी निपाणीपासून धुळ्याच्या साखरीपर्यंत सगळ्या महाराष्ट्रामध्ये बहुत दरवर्षी 200 शिबिर, आणि त्यामध्ये ह्या लोकांना मांडणी आहे अशी ती सगळी होती. आणि नामांतर प्रश्नाविषयीची तुमची काय आठवण असेल? नामांतराच्या वेळेला जेलमध्ये गेलो ना आम्ही, तो गेला मी गेला, आम्ही होतो भागच घेतला होता आम्ही चांगला. नाही तिथं देखील तुमची एक प्रकारे शिबिरं चालायची आणि तिथं बरेच कार्यकर्ते जेलमध्ये दुसरं काय होतं. नाही आताच्या काळामध्ये कोणालाही सांगणं, तुम्ही 50 पेक्षा जास्त वेळा जेलमध्ये गेला, हे आता एक दिवस पोलीस स्टेशनला जावं लागलं तर कार्यकर्ता हापकून जातो. असे पुढारी मी पाहिले आहेत की आधी पोलिसांना विचारणार अटक करणार तर आम्ही येतो. कोर्टातच डायरेक्ट पेपरला बातमी असते अटक झाली. तर ते अशी खूप गंमत होती, पण तो कमी वेळा तुरुंगात आला. हा मी मात्र गेलो. हो नाही नाही तुमचं रेकॉर्ड आहे, मला नाही वाटत एवढं रेकॉर्ड